मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा आता संस्कृतच्या जोखडापासून मुक्त झाली अशी प्रतिक्रिया लेखक आणि भाषाशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी दिलेली आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीला आता वैश्विक रूप प्राप्त होईल असं सोनवणी यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूयात। तर 2012 मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करण्यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली। – 2013ला रंगनाथ पठारे समितीचा 128 पानी अहवाल प्रकाशित झाला। मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असा अहवाल पठारे समितीने दिलेला आहे। महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित आहे। मराठीचं वय किमान 2500 वर्ष जुनं असल्याचे पुरावे सुद्धा समोर आलेले आहेत। 12 कोटी लोकांची मराठी जगातली 10व्या ते 15व्या क्रमांकाची भाषा आहे। मराठी ही देशातली महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे। विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून मराठीचं अभिजातपण स्वयंसिद्ध झालंय। अभिजात दर्जा असलेल्या भाषांसाठी संस्थांची उभारणी केली गेलेली आहे। अभिजात भाषांतील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा करण्यात आली आहे। प्रत्येक अभिजात भाषेसाठी दरवर्षी काही कोटींचं अनुदान मिळतं। मराठी भाषेचं संवर्धन आता होणार आहे। मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह आता शक्य होणार आहे। भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय आहे। प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं आता शक्य होईल। महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयाचं सशक्तीकरण आता होणार आहे। अभिजात दर्जाने काय बदल होता ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। मराठी भाषा उत्कर्ष संस्था व्यक्ती विद्यार्थ्यांना भरीव मदत सुद्धा करते। गेल्या अनेक दिवसापासून लाखो मराठी बांधवाची जी मागणी होती, साहित्यिकांची मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ती मागणी केंद्र सरकारने मंजूर केली आहे। मात्र यानंतर या मराठी भाषेचं स्वरूप कसं असणार आहे, नेमकी ही मागणी कधी केली आणि याला संघर्ष किती मोठा आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत संजय सोनवणी सर आहेत। सर, नेमकं आपण ही मागणी प्रथम कधी केली होती आणि आपल्या मराठी भाषेचा सगळा इतिहास काय? ही अभिजात भाषा आहे मराठी, म्हणजे स्वतंत्र भाषा आहे। तिच्यावर कोणत्याही भाषेचा प्रभाव नाही किंवा कोणत्याही भाषेपासून ती बनलेली नाही। हे सत्य, ज्याला आपण म्हणू भाषिक सत्य, हे विद्वानांना काही माहीत होतं, परंतु भाषिक वर्चस्वाद राखणारा जो भाषिक गट होता त्यांनी मात्र काय केलं की मराठीला अभिजात मानण्याचा नकार दिला आणि ही संस्कृतपासून बनलेली आहे असा अपप्रचार गेले शेकडो वर्ष चालू आहे। म्हणजे एकनाथांनी म्हटलं होतं संस्कृत भाषा देवांनी केली, मग प्राकृत भाषा किंवा मराठी म्हणजे काय चोरांपासून झाली का, असं खडसावून म्हणजे तेव्हापासून हा मराठीचा अभिजाततेचा प्रश्न आहे। ते राजकीय दबाव आल्याखेरीज मिळणार नाही आणि सत्य तेच झालं, निवडणुका तोंडावर आल्या आणि अभिजात मराठीची घोषणा झालेली असो। परंतु तरी सुद्धा केंद्र सरकारचं अभिनंदनच केलं पाहिजे, कारण मराठीची जी रास्त मागणी आहे की जी स्वतंत्र भाषा आहे ती कशाही पासून निर्माण झालेली नाही, तिचा प्रवाह गेले 4-5 हजार वर्ष सलग चालू आहे आणि पुरावे जे आहेत ते 2200 वर्षापासून मिळतात। आजपर्यंत साहित्यिकाने केलेली सेवा किंवा साहित्यिकाने केलेली मागणी याला यश आलंय, याचं कसं तुम्ही बघता, याचं स्वागत करता? मराठीला अभिजात दर्जा मिळाला, मराठी ही संस्कृतच्या जोखडापासून मुक्त झाली, भाषिक गुलामीपासून मुक्त झाली, हा मला सगळ्यात झालेला मोठा आनंद। त्यासाठी मी प्राध्यापक हरी नरके, संजय नहार यांचा खुरखुर हुणेकर यांनी यासाठी फार कष्ट घेतले आणि हे शेवटी 12-13 वर्षे भिजत पडलेलं घोंगडं आज मार्गी लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।